जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आज बागाची येणं शेवटची बांधणी चालू होती. म्हटलं चला बागाची येणं शेवटची बांधणी करून घेऊ. म्हणजे जे गड खाली असतं ना बेसिकली त्यांना आहे ना थोडं सपोर्ट देण्याचं काम चालू राहतं नाही का. त्याच्यामुळे म्हटलं चला बांधणी करून घेऊ. काय 15च गल्ल्या होत्या होऊन जातील एका दिवसात, काही विषय नाही का. त्यानंतर ज्या प्लॉटमध्ये बांधणी केली ना त्याच प्लॉटला आहे ना पावडर पण मारायची होती. भाऊ पावडर मारित होता. म्हटलं चला तो पण एक आहे ना शॉर्ट्स तुम्हाला दाखवून देऊ. आणि ती जी लास्टवाली गल्ली ना तिचा विषय असा आहे का तिच्यामध्ये ना म्हणजे जरी तोंडाने जरी ट्रॅक्टर घातला तो पुन्हा रिवर्स आणायला लागतो. मग कसं रिवर्सच ट्रॅक्टर परत मागं घेऊन आणि मग ती गल्ली काढून घेतली की मग काही विषय नाही राहत नाही का. गल्ल्या पण ना जवळ नाही, खूप लांब लांब आहे. त्याच्यामुळे टाईम लागून जातो ना. असे 15 गल्ल्या आज होऊन जातील, काही विषय नाही नाही का. असं बांधलं म्हणजे ना विषय काय माहिती कसं बांधायचं तुम्हाला आता सांगतो मी. उदाहरणार्थ ही इथून आहे ना वेणी झाली. आता हे इथं हिला दोन आहे ना 2 गड हे पूर्ण खाली आलं असतं. मग आता इथं कसं इथं बांधून इथं सपोर्ट दिला म्हणजे जेणेकरून ते खाली येणार नाही. असं प्रत्येक ठिकाणी नाही, जेवढं वाटेल तेवढं बांधायचं असं विषय होऊन जाईल, काही विषय नाही का. आता समजा बाई 1-2 खाली हे 2 गड खाली तर मग आता यांना सपोर्ट असा वरती असं झालेलं आहे. आपलं सर्व बांधल्यानंतर एकदम भारी दिसतं नाही का. इथे तर टायमिंगला आहे ना एवढं चांगलं दिसत म्हणजे नाही का. काही फांत्या खाली राहत्या, काही वरती राहत्या. आता कसं एकसारखं दिसतंय नाही का. हे झाल्यानंतर आता तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी येतो. दुसऱ्या भागामधून आपल्याला आहे ना नवीन बाग लावायचा आहे पुन्हा एकदा एक. याला आहे अजून 20-1 दिवस टाईम. जो प्लॉटमध्ये आपल्याला नवीन बाग लावायचे त्याच्यामध्ये गिलके लावले ते थोडेसे नाही गेले. 1-1.5 जायचेच गिलके म्हटलं घेऊ फोडून नाही का. उद्यापासून आहे ना ह्या शेतामध्ये ना आपल्याला काम चालू करायचं आहे. आता काम चालू करायचं म्हणजे तुम्हाला तर माहीत असेल द्राक्ष बाग लावण्यासाठी ना तयार करावं लागतं. म्हणजे जो हा पेपर आपण टाकलेला आहे ना हा काढून त्यानंतर जे ड्रीप टाकलेलं आहे ना ते काढून हे बांबूवर लावून आणि हे वेल काढून घ्यायचे. आता उद्या का आपण पहिले वेल आणि हे वांग्याचे जे झाड आहे ते काढून घेणार आहे. काढून म्हणजे बाहेरचं नाही घेऊन जाणार, आतमध्येच ठेवून म्हणजे एका ठिकाणी गोळा करून आणि त्याला पेटून देणार नाही का. म्हणजे त्याचं खताप्रमाणे ना एक तयार होऊन जाईल उद्यापासून ते. त्यानंतर मग एक वेळेस पलटी करणार आहे. नांगर म्हणजे वावर बेसिकली तयार करून घेणार आहे. आणि त्यानंतर मग इथं आपण रूटच्या हुंड्या आणून आणि लावून देणार आहे. त्या सर्व प्रोसेसमध्ये आता तुम्ही असालच पार सुरुवातीच्या लागवडीपासून तर जोपर्यंत फळ येत नाही तोपर्यंत. चला भेटू तुम्हाला नेक्स्टवाल्या व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही हेच काढणार आहे, वेल काढणार आहे, हेच तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे एकदम आपण सुरुवातीपासून जसं जे वावर तयार करणार आहे ना की पूर्ण वावर तयार केल्यानंतर आपण कोणती व्हरायटी भरणार आहे, काय करणार आहे, हे सर्व गोष्टी ना तुम्हाला या व्हिडिओमध्ये ना दाखवत राहील आणि टाईम टू टाईम अपडेट पण देत राहील. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.